नमस्कार मित्रांनो, आज नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे संडे कॉमेंट बॉक्ससाठी मी मित्रांनो लाईव्ह येऊ शकलो नाही, पण आजच्या दिवसभरात जी काही कॉमेंट्स आली त्या सर्व कॉमेंट्सची उत्तरे मी ऑफलाईन या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। मित्रांनो, मोस्टली ही प्रश्न मेगा भरती आणि त्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीबद्दल आहेत, त्यामुळे पोलीस भरती असेल किंवा मेगा भरती असेल या सर्व शंकांचं आपण जे काही कॉमेंट्सच्या स्वरूपात प्रश्न विचारली होती त्यांचं समाधान या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा आणि अतिशय महत्त्वाचं आहे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मेगा भरतीचं संपूर्ण अपडेट परिपूर्ण तयारी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। तर वेळ न घालवता सुरू करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, SCBCला एज लिमिट किती आहे यांनी पोलीस भरतीबद्दल विचारलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, लक्षात ठेवा SCBC म्हणजे ओपन कॅटेगरीचा सोडून म्हणजे मागासवर्गीयामध्ये येतं। तर ओपन कॅटेगरीला पोलीस भरतीसाठी एज लिमिट आहे 28 वर्ष आणि ज्या अदर कॅटेगरी आहेत रिझर्व त्यांना एज लिमिट आहे 33 वर्ष, लक्षात ठेवा, आणि कमीत कमी 18 वर्ष। त्यानंतर आपल्याला मित्रांनो पुढील प्रश्न पाहायचा आहे, सर फॉर्म किती डिस्ट्रिक्टमध्ये भरू शकतो? तर मित्रांनो फॉर्म पसंतीक्रमानंतर तुम्ही 15-20 आता ज्या वेळेस जाहिरात येईल त्या पसंतीक्रमानंतर तुम्ही पण एकापेक्षा जास्त डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरू शकता। ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल, पण मित्रांनो जाहिरात आल्यानंतरच कळेल की 15 डिस्ट्रिक्टसाठी भरू शकता, 20 डिस्ट्रिक्टसाठी भरू शकता, कितीसाठी, पण एका डिस्ट्रिक्टपेक्षा जास्त डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरू शकता। त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील कॉमेंट्स पाहिजे, फिजिकलचा चेंज हा फक्त मेगा भरतीसाठी असणार आहे का? प्लीज रिप्लाय। तर नाही मित्रांनो, फक्त याच भरतीसाठी नाही तर भविष्यात येणाऱ्या सर्व पोलीस भरतीसाठी हा फिजिकलचा चेंज झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील कॉमेंट्स पाहिजे आहे, या ठिकाणी श्याम काटकाडे सरांनी प्रश्न विचारलेले कॉमेंट्स केलेली आहे, सर एक्झाम ऑनलाईन होणार का पोलीस भरतीची? तर मित्रांनो महापरीक्षा पोर्टलला पोलीस भरतीचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आपल्याला माहिती आहे, आणि ही एक्झाम ऑनलाईनच होणार आहे। त्यानंतर गोळा 8.5 मीटर आहे सर, हो माहीत आहे आपल्याला मित्रांनो, गोळाफेक हा 8.5 आहे जर तुम्हाला गोळाफेकमध्ये आउट ऑफ गुण त्या ठिकाणी घ्यायचे असेल तर। त्यानंतर सर झेडपी कधी येणार? पोलीस भरती दरवर्षी होत असते, झेडपी भरती 2015 पासून नाही। तर झेडपी भरतीसुद्धा 23 तारखेला मित्रांनो आपल्याला माहीत आहे की SCBC मराठा आरक्षणाबद्दल कोर्टामध्ये सुनावणी आहे, आणि त्या सुनावणीनंतर मित्रांनो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जाहिरात येऊ शकते, कारण अंतिम सुनावणी 23 तारखेला होणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील प्रश्न पाहायचे आहेत, सर निगेटिव्ह मार्किंग आहे का रिटर्नमध्ये? तर मित्रांनो या ठिकाणी आपण बऱ्याच एक्झाम्स पाहत आहोत आता या ठिकाणी की निगेटिव्ह मार्किंग वनरक्षक वगैरे आपण पाहिलं त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग बऱ्याच ठिकाणी लागू नाही। तर निगेटिव्ह मार्किंग ही पोलीस भरतीला सुद्धा कदाचित लागू होणार नाही मित्रांनो, ही गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो। काही परीक्षांसाठी आहेत मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या ठिकाणी लागू आहेत, आणि काही परीक्षेसाठी लागू करत नाहीत। तर निगेटिव्ह मार्किंगचा हा जो प्रश्न आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो जेव्हा जाहिरात येईल तेव्हाच आपण त्या ठिकाणी फिक्स सांगूत की निगेटिव्ह मार्किंग लागू आहे का नाही। त्यानंतर मित्रांनो पण सध्या माझा पॉईंट ऑफ व्ह्यू माझं मत मांडतो की या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग लागू नसेल। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पोलीस भरती ॲड कधी आहे? तर मित्रांनो 23 तारखेला किंवा 24 तारखेला येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये फिक्स पोलीस भरतीची ॲड येऊन जाईल। सोनाली गायकवाड म्हणतात थँक्स सर, वेबसाईटवर कधी येईल GR? तर वेबसाईटवर सुद्धा लवकरच हा GR अपडेट होईल मित्रांनो। हा महाराष्ट्र शासनाचा GR नाही आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर पाहत असाल जी महाराष्ट्र.gov.in आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा GR पाहायला मिळणार नाही, हे एक या ठिकाणी परिपत्रक आहे। त्यानंतर आपल्याला पुढील कॉमेंट्स पाहायचे आहे, या ठिकाणी राहुल केंगाळे सरांनी प्रश्न विचारला आहे, सर कास्ट व्हॅलिडिटी नसेल झाली तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा पोलीस भरती असेल किंवा मेगा भरती असेल या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी झाली नसेल तर काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही ज्या वेळेस नोकरीला लागता ती नोकरीला जॉईन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला ती कास्ट व्हॅलिडिटी जमा करायची असते संबंधित डिपार्टमेंटकडे, त्यामुळे आता जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर नो प्रॉब्लेम, पण कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागतं। आणि ज्या अदर कॅटेगरी आहेत SC आणि ST सोडून कॅटेगरी आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं। त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, या ठिकाणी अर्शद शेख सरांनी प्रश्न विचारला आहे, ग्राउंडचा कट ऑफ कमी लागेल का? तर नक्की सर ग्राउंडचा कट ऑफ हा कमीच लागणार आहे या ठिकाणी। पहिले हे सर म्हणत आहेत, प्रवीण चव्हाण सर म्हणत आहेत पहिल्यांदा हाईट आणि चेस्ट होणार आणि नंतरच एक्झाम देता येईल। जरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल जरी लेखी परीक्षा अगोदर असली तर त्या अगोदर हाईट आणि चेस्ट घेतली जाईल, नंतर लेखी परीक्षा होईल आणि नंतर फिजिकल होईल। त्यानंतर पहा पुढील आपल्या कमेंट्स पाहिजे आहे,
सर या ठिकाणी सागर धाणे सर विचारतात, सर ओपनचे एज किती असेल आरक्षणानुसार? तर ओपन कॅटेगरीला पुन्हा सांगतो मित्रांनो, एज लिमिट ही 18, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 28 वर्ष आहे. आणि अदर कॅटेगरीला कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 33 वर्ष आहे. त्यानंतर पहा 1600 मीटरसाठी किती वेळ आहे? ओमकार जावेळ सर विचारतात. सर 1600 मीटर जर आपण 4 मिनिट आणि 55 सेकंदात जर पार केलं, म्हणजे जवळपास 5 मिनिटात जर आपण पार केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ गुण मिळून जातील. जर आपल्याला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असेल दिलेल्या त्या 1600 मीटर धावण्यामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला ते 4.55 म्हणजे 4 मिनिट 55 सेकंदामध्ये ते अंतर आपल्याला पार करावं लागेल. त्यानंतर सर म्हणतात मस्त झाले नवीन GRमुळे. सर पेपर ऑनलाईन होईल का? तर नक्की मित्रांनो पेपर हा ऑनलाईन असेल. त्यानंतर मित्रांनो ओमकार झावीर सरांनी प्रश्न विचारला आहे, कोणती बुक्स रेफर करावी? तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे अगोदर मराठीसाठी तुम्ही मोळा वारंबे आणि बाळासाहेब शिंदे रेफर करा. अंकगणितासाठी तुम्ही सतीश वशे सर, त्याचप्रमाणे 8वीच्या स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक रेफर करा. बुद्धिमत्तेसाठी फास्ट ट्रॅकचं पुस्तक अनिल अंकलगी आणि 8वीच्या स्कॉलरशिपचं पुस्तक रेफर करा. सामान्य ज्ञानसाठी तुम्ही एकनाथ पाटलांचा ठोकळा रेफर करा. आणि करंट अफेअरसाठी तुम्ही सूरज शेख किंवा बळराम होळे यांची पुस्तक रेफर करू शकता. वर्तमानपत्र वाचत चला आणि मागील एका वर्षाचा अभ्यास तुम्ही चांगला करा मित्रांनो करंट अफेअरचा. आणि करंट अफेअर अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी या ठिकाणी यांचा चांगला अभ्यास करा मित्रांनो. आणि या ठिकाणी इंग्रजी हा विषय नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील कमेंट्स पाहिजे आहे. या ठिकाणी मित्रांनो प्रेमनाथ गायकवाड सर म्हणतात, सर 164 सेंटीमीटर हाईट चालेल का? तर मित्रांनो चालणार नाही. कमीत कमी आपली हाईट कमीत कमी 165 सेंटीमीटर पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर कमीत कमी हाईट लागते. त्यामध्ये खेळाडूंना वगैरे सूट देण्यात येते. त्यानंतर पहा या ठिकाणी 45% म्हणजे कितीपैकी किती मार्क्स असावे असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही आउट ऑफ कितीपैकी किती गुणिले 100 करून घ्या, टक्केवारी करून घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी तुमची टक्केवारी त्या ठिकाणी मिळते. सर माझी चेस 77 आहे, 2 सेंटीमीटर जास्त होईल का 50 डेजमध्ये? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा 15 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही वाढवू शकता चेस्ट. जिमला लालात किंवा घरच्या घरी तुम्ही पुलअप्स घरच्या घरी तुम्ही डिप्स केले किंवा सूर्यनमस्कार काढले तरी आपली चेस्ट माहिती आपल्या 15 दिवसामध्ये 2 सेंटीमीटर सहज वाढू शकते. तर तुम्ही चांगले फिजिकलवर फिटनेस, जर तुमची फिजिकल फिटनेस वीक असेल तर त्यावर तुम्ही जास्त फोकस करा आणि त्याप्रमाणे तयारी करा. आणि आता जास्त करून लेखी परीक्षेवर सुद्धा भर द्यावा, कारण लेखी परीक्षेला 100 गुण आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न कमेंट्स पाहिजे आपल्याला. या ठिकाणी किरण आंधळे सरांनी विचारले, सर पेपर ऑनलाईन होणार आहे का? तर हो नक्की होणार आहे. हाईट किती लागेल मेल आणि फिमेल? हाईट मेलची मी सांगितलं 165 सेंटीमीटर आणि फिमेलची 155 सेंटीमीटर. त्यानंतर 1600 मीटर टायमिंग 4.50 मिनिट खरंच का? हो सर, आपल्याला जर आउट ऑफ गुण घ्यायचे असेल तर आपल्याला तेवढ्या वेळामध्ये ते अंतर पार करावं लागेल. तर आपण पैकीच्या पैकी गुण धावण्यामध्ये घेताल. त्यानंतर आपल्याला पुढील कमेंट्स पाहिजे आहे. या ठिकाणी कुणाल शिंदे सर म्हणतात, सर टॅटू चालतो का भरतीला? तर चालतो नक्की मित्रांनो. फिजिकलमध्ये जर आपल्याला जास्त मोठी जखम वगैरे काही एखादी गोष्ट जास्त भयंकर असे गंभीर जखम असेल त्या ठिकाणी चालते. पण टॅटू वगैरे आपण जे म्हणतो आपण परमनंट टॅटू नसतात, साधारण टॅटू वगैरे जे असतात आपल्या बॉडीवर ते चालून जातात. त्यानंतर मी आता 12th आहे, मी पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतो का? नाही, तर पोलीस भरतीला आपण 12वी पास असावे लागतात सर. या ठिकाणी सर राजकुमार राठोड सर म्हणतात, धन्यवाद सर, तुमचं स्पीच ऐकून एक प्रकारची ऊर्जा मिळते, थँक्यू. नक्की सर. आणि मला जी ऊर्जा आणि तुम्हाला जी ऊर्जा देतो ती ऊर्जा मला तुमच्याकडून मिळते मित्रांनो, तुमच्या अशा या कमेंट्समधून. धन्यवाद राजकुमार राठोड सर. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे. त्यानंतर कलीम सैयद सर म्हणतात, सर ओबीसीची एज काय आहे? तर मित्रांनो पुन्हा सांगतो, ओबीसीचं एज लिमिट हे 33 वर्ष आहे आणि ओपनचं 28 वर्ष आहे. त्यानंतर सर एजमध्ये बदल झाला आहे का सांगा? तर एजमध्ये मित्रांनो तोच आहे, आत्ताच सांगितलं मी, ओपनसाठी 28 आणि अदर कॅटेगरीसाठी 33 वर्ष. त्यानंतर आपल्या पुढील कमेंट्स पाहिजे. या ठिकाणी निगेटिव्ह मार्क आहे की नाही असं विचारलं जात आहे. तर मित्रांनो जाहिरात आल्याशिवाय ही गोष्ट आपण सांगू शकत नाही, पण माझ्या मते निगेटिव्ह मार्किंग ही पोलीस भरतीमध्ये लागू नसणार आहे, लागू नसेल निगेटिव्ह मार्किंग तुमच्यासाठी. तर ही खूप आनंदाची बाब आहे मित्रांनो. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पुढची कमेंट्स पाहिजे. युनिक अकॅडमीचा कसं आहे ग्रामरसाठी? तर या ठिकाणी सर म्हणत आहेत मराठी जे ग्रामर आहे त्याच्यासाठी युनिक अतिशय उत्तम आहे सर. पण मोळा वारंबेची वगैरे पुस्तकं किंवा बाळासाहेब शिंदेचं खूप ते पण उत्तम पुस्तक आहे आणि युनिक अकॅडमीचा वापरला तरी काय हरकत नाही. कोणतंही चांगलं प्रसिद्ध एक पुस्तक रेफर करा, काय हरकत नाही सर. तुषार उताळे सर असं प्रश्न विचारतात. त्यानंतर पुढील प्रश्न पाहिजे आपल्याला.
या ठिकाणी मित्रांनो रणजित बांडकर सर विचारतात, सर माझे 10th बोर्ड सर्टिफिकेट हरवले आहे, मी बोर्ड सर्टिफिकेटची ऑनलाईन PDF डाउनलोड केली आहे, ती चालेल का, प्लीज रिप्लाय. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बोर्डाकडून, ज्या बोर्डात तुम्ही पास झाला तिथून तुम्हाला दुबार प्रत मिळत असते, जरी हरवली तरी ती प्रत काढून घ्या, कारण तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात मित्रांनो. त्या PDF काढून चालणार नाही, त्यामुळे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणून दुबार प्रत काढून घ्यावी लागेल. तर रणजित सर तुम्ही तेवढी दुबार प्रत काढून घ्या. त्यानंतर मुकेश सर म्हणतात 1600 टायमिंग. तर या ठिकाणी 1600 मीटर धावणे, मी अगोदर सांगल्याप्रमाणे साधारणतः 4 मिनिट 55 सेकंदामध्ये ते अंतर पार करावं लागेल, तर तुम्ही आउट ऑफ गुण घेऊ शकाल. या ठिकाणी ऋषिकेश साळुंके सर म्हणतात, सर मराठा आरक्षण भेटले आहे 16%, तर पोलीस भरतीला कास्ट सर्टिफिकेट लागेल का. नक्की लागेल सर, पोलीस भरतीला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागेल. सर मी मुक्त विद्यापीठातून 13वी पूर्ण केले, मग 12वीच्या ठिकाणी ते मार्क टाकले तर चालतील काय, प्लीज रिप्लाय. आता मला ह्यांचा प्रश्न कळाला नाही, पण मित्रांनो तुम्ही 12वी ही माध्यमिक बोर्ड, जे उच्च माध्यमिक बोर्ड आहे महाराष्ट्र शासनाचं, तिथून पास झाला असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकता, पोलीस भरतीला अप्लाय करू शकता, किंवा 12वीला जे काही समकक्ष आहे त्याच्यातून तुम्ही जर केलं असेल 12वी तर त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पण हे मुक्त विद्यापीठ आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो मला सुद्धा की याच्यासाठी समकक्ष आहे का 12वीला. त्यानंतर पहा सर झडपी भरती कधी येईल आणि तलाठी भरती. तर नक्की मित्रांनो 23 तारखेला आपल्याला झडपी आणि तलाठी भरतीचं भवितव्य कळणार आहे, कारण 23 तारखेला फायनल कोर्टाचा मराठा आरक्षणाबद्दल निर्णय आहे. वयोमर्यादा यांनी पोलीस भरतीबद्दलच विचारली आहे. ओपन कॅटेगरीसाठी 28 आणि अदर कॅटेगरीसाठी 33 वर्ष आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, या ठिकाणी नर्सिंग टोपलवाड सर म्हणतात, सर MSCIT चालू आहे, 10ची सनद लॉस झाली, चालेल का, प्लीज सांगा. तर मित्रांनो 10वीची सनद मी पुन्हा सांगतो की हरवली असेल तर तुम्ही दुबार प्रत काढून घ्या, लगेच मिळून जाते तुम्हाला. 15-20 दिवसामध्ये सनद मिळून जाते. गुणपत्रक तर आपल्याला लगेच मिळेल, पण सनदला थोडे दिवस लागतात. तर मित्रांनो ती काढून घ्या तुमच्या बोर्डामध्ये जाऊन. त्यानंतर PDF द्या म्हणत आहेत सर, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा सर, तिथे PDF मी सेंड करत असतो. पण ॲड कधी येईल, तर मित्रांनो ॲड येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये ॲडसुद्धा येऊन जाईल. या ठिकाणी गीता लोहिपळे मॅडम म्हणतात, नॅशनॅलिटी असेल तरीही डोमासाईल लागेल का. तर नक्की आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट लागतं, जरी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तरी. त्यानंतर देवीदास मुरगुलवाड सर म्हणतात, सर कास्ट सर्टिफिकेटवर स्पेलिंग मिस्टेक आहे, कसं होईल. तर सर तुम्ही ते स्पेलिंग मिस्टेक जी आहे ती तुम्ही ती करेक्शन करून घ्या सर, लवकरात लवकर, प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला. त्यानंतर आपल्या पुढील कमेंट्स पाहिजे आहे. या ठिकाणी पुन्हा प्रश्न तोच, बालाजी कळवाळ सर वयोमर्यादा ओपन 28, अदर कॅटेगरी 33. थँक्स सर म्हणतात गणेश सर, तुम्हाला पण थँक्स. माधुरी मुळे मॅडम म्हणतात, सर 12वीचे गुणपत्रक हरवले आहे, सनद आहे, चालेल का, प्लीज रिप्लाय. तर मित्रांनो पुन्हा सांगतो मॅडम तुम्हाला की तुम्ही ते सर्टिफिकेट बोर्डात जाऊन काढून घ्या, दुबार प्रत मिळते. दोन्ही सर्टिफिकेट लागतात, गुणपत्रक पण लागते आणि सनद पण लागते, फक्त एक सर्टिफिकेट राहून चालत नाही. तर तुम्ही लवकरात लवकर ते दुबार प्रत काढून घ्या. त्यानंतर आपल्या पुढील कमेंट्स पाहिजे आहे. यानंतर मित्रांनो प्रेमनाथ गायकवाड सर म्हणतात, सर खूप जण म्हणत आहेत की ही न्यूज फेक आहे, GR फ्रॉड आहे म्हणत आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, GR हा 100% खरा आहे. आजचा कोणताही वर्तमानपत्र वाचून पहा, तुम्हाला त्याची खात्री पटेल. बालाजी डपलवाड सर म्हणतात, महाराष्ट्र सेसच्या गृह विभागाचा कालचा GR आहे का. तर नाही मित्रांनो, हे एक परिपत्रक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला त्या गव्हर्नमेंटच्या साईडवर हा GR सापडणार नाही. तर मित्रांनो असं हे अपडेट होतं, म्हणजे अपडेट म्हणण्यापेक्षा मित्रांनो आजचा हा संडे कॉमेंट बॉक्सचा व्हिडिओ होता, जो की मित्रांनो नेटवर्क खूप स्लो असल्यामुळे मी ऑनलाईन येऊ शकलो नाही, त्यामुळे मी ऑफलाईनच आपल्या सर्व प्रश्नांच्या जी कमेंट्समध्ये आपण विचारली होती त्या प्रश्नांचं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आशा करतो की आपलं समाधान झालं असेल. आणखी मित्रांनो काही प्रश्न शंका असेल प्लीज कमेंट्समध्ये लिहा, मी अवश्य त्याची उत्तरे देईल. व्हिडिओला लाईक व आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुकवरती शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो मेगा भरतीच्या, पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.